गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. श्रीराम शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना वंदन करते. जयश्रीताईंनाही नमस्कार करते. दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांनाही वंदन करते. आज आपल्या चिंतनासाठी दशक 4 समास 5 अर्चन भक्ती आहे. अर्चन म्हणजे पूजा. पूजा सगुणाची आणि निर्गुणाची दोन्हीही केल्या जाते. कारण भारतीय अध्यात्माचा सगुण आणि निर्गुणाची पूजा हा अविभाज्य अंग आहे. ज्या ईश्वराच्या सत्तेने हे जग चालते त्या ईश्वराने निर्माण केलेल्या जगातील स्वकष्टार्जित भाग त्यालाच अर्पण करणे हे कृतज्ञतेचे लक्षण आहे. मानवी स्वभाव असा आहे की त्याला जे जे आवडते ते त्यांना आपल्या आवडत्या व्यक्तीला द्यावंसे वाटते. आई आणि मुलीच्या नात्यामध्ये हे फार प्रकर्षाने आपल्याला जाणवते. कारण आईला आपल्या मुलीच्या बाबतीत अगदी जे जे काही असेल आपल्याजवळ ते तिला द्यावंसं वाटते. जेव्हा माहेरून मुलगी सासरी जायला निघते तर तिला काय काय देऊ असं तिला होऊन जाते. कपडे दागिने ते कुरडया पापड लोणच्यापर्यंत ती सगळं काही तिला देत असते. अगदी तसेच आपल्याजवळ जे जे उत्तम आहे सुंदर आहे ते ईश्वराला अर्पण करणे यालाच अर्चन भक्ती म्हणतात. अर्चन भक्ती साध्य करायची असेल तर भक्तीचा विषय देव भगवंत सद्गुरूच झाला पाहिजे. पहिल्याच ओवीमध्ये समर्थ आपल्याला सांगतात, मागा झाले निरूपण चौथे भक्तीचे लक्षण आता ऐका सावधान. पाचवी भक्ती श्रीराम. पाचवी भक्ती ते अर्चन. अर्चन म्हणजे देवतार्चन. शास्त्रोक्त पूजा विधान केले पाहिजे श्रीराम. की आता चौथी भक्ती सांगून झाली आहे आणि आता पाचवी भक्ती मी तुम्हाला सांगत आहे. तर पाचवी भक्ती सांगत असताना ते सांगतात आहे की अर्चन भक्तीमध्ये भगवंताची पूजा करताना ती षोडशोपचार युक्त केली पाहिजे. षोडशोपचार युक्त म्हणजे 16 उपचार त्या पूजेसाठी केल्या गेल्या पाहिजेत. म्हणजे आसन आहे, देवाचे आसन नेहमी आपल्यापेक्षा उंच असावे. पाणी, आर्घ्य, आचमन, स्नान, वस्त्र, गंध, हळद कुंकू अक्षदा, पुष्पपत्र, नंतर धूप दीप नैवेद्य, तांबूल, दक्षिणा, प्रदक्षिणा, नमस्कार आणि प्रार्थना अशा पद्धतीने पूजेची क्रिया केल्या जावी. या पूजेमध्ये 4 गोष्टी महत्त्वाच्या असतात. पहिली म्हणजे पूजा ज्याची करायची आहे ती व्यक्ती म्हणजे सद्गुरू किंवा एखाद्या देवतेची मूर्ती पूजेत असावी. पूजा करणारी व्यक्ती शरीराने विशेषतः मनाने पवित्र असावी व त्या व्यक्तीचे ध्येय नेहमी भगवंत दर्शनच असावे. नंतर पूजा साहित्य मन प्रसन्न करणारे धूप दीप सुवासिक फुलं वस्त्र नैवेद्य असावा. पूजेची क्रिया यांत्रिक किंवा रटाळ कधीच असू नये. कारण बऱ्याच वेळा आपण बघतो की देवघरामध्ये जर खूप जास्त फोटो असतील तर पूजा करणाऱ्याला त्याचा
कंटाळा येऊन जातो आणि मग कंटाळा आल्यानंतर त्या पूजेमध्ये फक्त यांत्रिकपणाच येतो. म्हणून असं होऊ नये म्हणून त्याची सुद्धा मर्यादा असावी. 3 ते 14 ओव्यांमध्ये समर्थ आपल्याला अनेक उपास्य दैवतांचा उल्लेख करत आहे की त्या कशा कशाचं अर्चन म्हणजे पूजा करावी. 4थ्या ओवीत त्यांनी म्हटलं, देव ब्राह्मण अग्निपूजन, साधू संत अतित पूजन, इतिहास महानुभाव गायत्री पूजन, या नाव 5वी भक्ती श्रीराम. की देव, अग्नी, ब्राह्मण, साधू संत, अतिथी, संन्यासी, पूजनीय व्यक्ती आणि गाय या सगळ्यांची विधिवत पूजा करावी. आणि तसं बघितलं तर आपल्याला सुद्धा बघा शास्त्रांनी हे सगळे नियम घालूनच दिलेले आहेत की अग्नीची पूजा करावी. पूर्वीच्या काळी जेव्हा चुलीवर स्वयंपाक व्हायचा तेव्हा शिजवलेला भात किंवा इतर अन्न अग्नीत टाकण्याची पद्धत होते. ही एक प्रकारे अग्नीची पूजाच आहे. नंतर ती चूल सावरल्यावर त्याच्यावर रांगोळी काढल्या जायची. ही पण एक पद्धतच आहे ती पूजेची. नंतर अतिथी भव ही तर आपली संस्कृतीच आहे. अतिथींचा आदर सत्कार करायलाच पाहिजे. बहुतेक तर रोज आपण गाईचा नैवेद्य काढतोच. आता फ्लॅट सिस्टीममुळे किंवा मोठ्या शहरांमध्ये गाई सापडत नसल्यामुळे तो नैवेद्य काढला तर काय करायचा असा प्रश्न पडतो. म्हणून आता आपण बऱ्याच वेळा तो काढतही नाही. म्हणजे आपल्यासाठी जे काही अन्न आपण शिजवले ते एकट्याने न खाता त्यातील काही भाग इतरांना अर्पण केला पाहिजे. हेच त्यामागचं शास्त्र आहे. त्यानंतर समर्थ आपल्याला सांगतात आहे की वेगवेगळ्या प्रकारच्या धातूंच्या, कधी तांब्याच्या असतात तर कधी काळ्या पत्थराच्या असतात तर कधी मातीच्या असतात, अशा सगळ्या मूर्तींची पूजा नियमाने करणे म्हणजे अर्चन भक्ती होय. त्यामध्ये कधी कधी शाळीग्राम असतो, सूर्यकांत, चंद्रकांत मणी असतात, नर्मदेचे गोटे वगैरे या सर्वांची पूजा करावी. त्यानंतर देवी भगवती, खंडोबा, बनशंकरी, रामादी पंचायतनाची सुद्धा पूजा करावी. गणपती, शारदा, विठ्ठल, रंगनाथ, श्रीरंग, हनुमान, गरुड इत्यादींची पूजा करावी. याशिवाय सर्व अवतार जे भगवंताचे आहेत, मत्स्य, वराह, कुर्म, नृसिंह या सगळ्या अवतारांची सुद्धा अवतार मूर्तींची पूजा करावी. त्यानंतर केशव, नारायण, माधव, विष्णू, ऋषिकेश, पद्मनाभ इत्यादी विष्णू मूर्तींची सुद्धा पूजा करावी. दामोदरापासून तर उपेंद्रापर्यंत सर्व विष्णू मूर्तींची पूजा करावी. यासोबतच हरिहरांच्या अनंत मूर्ती, भगवंत जगदात्म जगदीश मूर्ती, शिवशक्तीच्या बहुधा मूर्ती, देवतार्चनी पूजाव्या श्रीराम. की श्री विष्णू, शंकर या सगळ्या अवतारांच्या मूर्ती, शिवपार्वतींची मूर्ती या सगळ्यांचं पूजन त्यांनी करावं असं सांगितलं. त्याचबरोबर आदिनारायण आणि सूर्यनारायणाची पूजा करावी. सूर्यनारायण म्हणजे शेषावर पहुडलेल्या विष्णूची जी मूर्ती असते त्याची देखील पूजा करावी. पण अशा कित्येक मूर्तींची परमेश्वर भावाने पूजा करणे हीच अर्चन भक्ती होय. 15 ते 17 ओव्यांमध्ये समर्थ आपल्याला काही कुळधर्म व तीर्थयात्रांचा समावेश ते अर्चन भक्तीत करत आहेत. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये काहीतरी वंशम परंपरागत असे काहीतरी कुळधर्म, कुळाचार असतात. ते उत्तम रीतीने आपण सांभाळले पाहिजे. आपल्याकडे लग्न कार्य असलं तर आपण देवीची सवाष्ण घालतो, कोणाकडे मुंज असला तर ते जेवायला घालतो, नंतर मानविनीची घालतो. हे सगळं कुळधर्मामध्येच आहे आणि हे आपण व्यवस्थित पाळावे असं समर्थ आपल्याला इथं सांगतात आहे. तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी आपण गेलो, समजा काशी हरिद्वार गेलो तर गंगेची पूजा करावी आणि तिथल्या ज्या रूढी असतील त्याप्रमाणे तिथलं पूजन करावं असं समर्थ आपल्याला सांगतात. 18 ते 28 मध्ये अनेक प्रकारची पूजा साहित्य, फळे, अनेक प्रकारची वाद्ये वाजवून भगवंताचे भजन करावे असं समर्थ आपल्याला सांगतात. त्याशिवाय परिसरामध्ये विहिरी, सरोवरे, बागा, धर्मशाळा, पशुपक्षी, पर्णकुटी, गोशाळा बांधून द्याव्यात हेही समर्थ सांगतात आहे. यावरून समर्थांची रसिकता तर दिसून येतेच, पण त्याबरोबर सर्व समाजाला त्याचा उपयोग व्हावा ही सामाजिक दृष्टी पण दिसून येते. अर्चनामध्ये
जड आत्मनिवेदनाची सर्व सामुग्री सांगितलेली आहे. पदार्थे मने काया वाचा मी हा अवघाची देवाचा, जड निवेदाचा विचार ऐसा श्रीराम. हाच विचार या समासात समर्थ आपल्या समोर 29व्या ओवीत ठेवत आहेत. काया वाचा आणि मने चित्त वित्त जीवे प्राणे सद्भावे भगवंत अर्चने या नाव अर्चन भक्ती श्रीराम. की या भगवंताची पूजा ही आपण काया वाचा मनाने केली पाहिजे हे समर्थ सांगतात आहे. पण समर्थ सांगतात आहे की आणि समर्थ सांगतात ती पूजा आणि आपण करतो ती पूजा यामध्ये खूप अंतर आहे. कारण आपली पूजा म्हणजे काय असते, ठराविक वेळी केलेली एक ती क्रिया असते. ती करत असताना त्यात मन आपलं असतेच असे सांगता येत नाही. कारण आजकाल काय झालं आहे की जागेअभावी स्वयंपाकघरात देवघर असण्याची पद्धत सुरू झालेली आहे. त्यामुळे इतर गोष्टींकडे आपलं लक्ष जाते. कारण पूजा करणारी व्यक्ती तिथे पूजा करत असते. म्हणजे जनरली आपल्याकडे पुरुष माणसं पूजा करतात, ते तिथे पूजा करत असताना आपण तिथे स्वयंपाक करत असतो. मग भाज्यांच्या फोडणींचे सगळे सुगंध, कुकरच्या शिट्ट्या आणि याच वेळेस नाही त्या गोष्टी आपल्याला सगळ्या आठवतात आणि आपण पूजा करणाऱ्याशी तिथे वायफळ गप्पा सुद्धा मारत असतो, सांसारिक चर्चा करत असतो. त्यामुळे पूजेत मन लागत नाही. मन लागत नाही तर ती कसली पूजा हो. केवळ देवांना धुणे पुसणे किंवा परत त्यांना जागेवर ठेवणे, त्यांना गंध फूल दुर्वा वाहणे, थोडंसं दूध वाटीत नैवेद्याला ठेवणे आणि आरती करायची व एकदाची पूजा आटपून टाकायची. म्हणजे जसं काय दिवसभरातल्या अनेक कामांपैकी पूजा हे सुद्धा एक कामच आटोपल्यासारखं आपण करतो. पण अशा एका पाठोपाठ क्रिया होतात, त्या पलीकडे आपण काही जातच नाही. सकाळी एकमेकांशी संभाषण जरी केले ना तर लगेच आपण विचारतो का हो आटोपली का पूजा बीजा. म्हणजे एक काम असल्यासारखंच वाटते पूजा म्हणजे. पण अशी रोजच्या अनेक कामामध्ये त्या पूजेचा समावेश होतो, पण ते समर्थांना अजिबात अपेक्षित नाही. कारण अशा पूजेतून आपल्याला जे हवे आहे ते फळ कदापिही मिळणार नाही. कारण पूजा ही क्रिया आटोपणे, संपवणे, उरकणे अशी पूजा समर्थ सांगत नाहीत. तर समर्थ सांगतात आहे की तुम्ही कायेने म्हणजे शरीराने पूर्णपणे त्या भगवंताच्या पूजेत रमून तुम्ही ती पूजा करावी. शरीराने तर ती पूजा करत असताना वाचाही महत्त्वाची आहे. नाहीतर इकडं पूजा सुरू आहे आणि इकडे वायफळ गप्पा सुरू आहेत, तसे नाही. तर तशीच वाचाही महत्त्वाची आहे. कारण शरीराने पूजा करत असताना वाचाही त्या भगवंताच्या नामातच गुंतलेली असावी. पूजा करताना अनेक श्लोक, स्तोत्रे, भजन म्हणावीत व शरीराबरोबर वाणीलाही पूजेत गुंतवावे. एवढ्यानेच भागत नाही की शरीराने पूजा केली, वाणीने स्तोत्र म्हणणे सुरू आहे, पण मन मात्र जर माझं दुसरीकडेच भरकटत असेल तर कसं काय जमेल. अशी पूजा फलित होणार नाही. शरीर आणि वाणीसोबत मनही तिथे उपस्थित पाहिजे. म्हणून भगवद्गीतेत भगवंतांनी आधी मनच मागितले आहे. मय्येव मन आधस्व मयी बुद्धिम निवेशय. एकदा मन दिले की त्याबरोबर सर्व काही येते. कारण भगवंताला मन दिले की वित्त त्याच्यासाठी खर्च करावे अशी वृत्ती आपोआपच निर्माण होते. काया वाचा मन चित्त वित्त याबरोबरच स्वतःचा जीव व प्राणही भगवंताला अर्पण करावा. हीच खरी अर्चन भक्ती होय. अर्चन भक्तीला पूजेचा दर्जा प्राप्त व्हावा असे वाटत असेल तर भगवंताची पूजा सद्भावे करावी. त्या पूजेमध्ये कुठलीही मागणी स्वार्थ नसावा. आपल्यासाठी भगवंताला वेठीस धरणे अपराध आहे. डोंगरे महाराज सांगतात की आसक्ती आणि भक्तीतला फरक सांगताना ते सांगतात आहे की आसक्ती प्रपंचाकडे लागलेली चित्ताची ओढ आहे, तर भक्ती ही भगवंताकडे लागलेली चित्ताची ओढ आहे. मग ही ओढ प्रपंचाकडे आहे की भक्तीकडे आहे हे कसे ओळखायचे. तर ते सांगतात की समजा झाडावर एखादं गुलाबाचं फूल आलेलं असेल, तर ते फूल तोडून मला डोक्यात घालावं असं वाटत असेल तर ती प्रपंचाची आसक्ती आहे. आणि ते भगवंताला व्हावंसं वाटत असेल तर ती चित्ताची ओढ आहे. चित्ताची ओढ भगवंताकडे असेल
तर आपला सत्वगुण जागृत होतो. चित्ताची ओढ प्रपंचाकडे असेल तर रजोगुण वाढलेला असतो. हे लक्षात घ्यायला हवे. सत्वगुणे भगवत भक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती याचा विचार आपण त्रिगुण घेताना केलेला आहे. म्हणूनच सत्वगुण सतत जागृत ठेवावा व मला जे जे आवडते ते सर्व भगवंताला अर्पण करावे. त्याने अहंकार देखील कमी होतो. आपल्या ठिकाणी जी भोग वासना सतत जागृत असते ती कमी करण्यासाठी अर्चन भक्ती अत्यंत महत्त्वाची आहे. कारण मला जर भोग म्हणजे काय तर मला खूप वेगळे वेगळे पदार्थ खावेसे वाटत असतील तर मी ते पदार्थ करावेत, पण ते पदार्थ करताना मी हे भगवंतासाठी करत आहे, भगवंताच्या नैवेद्यासाठी करत आहे, हा भाव त्यात असावा. मला अलंकार घालून जर मिरवावे वाटत असेल तर मी भगवंताला सुंदर सुंदर दागिने घालावे आणि आपल्या घरातल्या देवांना सुद्धा सजवावं. मला गजरा घालावासा वाटत असेल तर ती आवड बदलून मी भगवंताला ती फुलं अर्पण करावी. पण आपलं उलटच असते. कारण आपल्याकडे जर फुलं असतील ना तर आपण टगरीचे फुलं भगवंताला वापरतो आणि सुवासिक फुलं स्वतःसाठी म्हणजे गजऱ्यासाठी राखून ठेवतो. पण अशी भक्ती कधीच भगवंताला पावू शकत नाही. अशी ही पूजा करता करता त्या आराध्य दैवताशी एकरूप होणे हीच अर्चन भक्ती होय. जवळ हवे नको पण आहे तोपर्यंत भगवंताला फूल वाहणे सुरूच ठेवायचे आहे. म्हणजे सगुणाची पूजा करतच राहायची आहे. पण सगुणाची पूजा करता करता हळूहळू निर्गुणाकडे प्रवास सुरू होतो व आत्मस्वरूपाची ओळख होते. अशी पूजा करणारे अर्चन भक्तीचे आचार्य पृथुराजा आहे. कारण राजाने आपली सगळी संपत्ती, सगळी यंत्रणा जनकल्याणासाठी खर्ची केली होती. प्रजा भगवत रूप आहे अशी दृष्टी त्यांची होती. म्हणूनच आज भक्ती म्हटलं, अर्चन भक्ती म्हटलं की पृथुराजाचे उदाहरण दिले जाते. 30व्या ओवीमध्ये आपल्याला समर्थ सांगतात, ऐसेची सद्गुरूचे भजन करुनी असावे अनन्य, या नाव भगवत भजन 5वी भक्ती श्रीराम. की ज्या पद्धतीने आपण मूर्तीची म्हणजे भगवंताची पूजा करतो त्याचप्रमाणे सद्गुरूंची सुद्धा पूजा करावी. कारण देवाप्रमाणे सद्गुरूंनाही सर्व अर्पावे. देवापेक्षा सद्गुरू मोठे आहेत कारण ते चालते बोलते संत आहेत. सद्गुरूंची भेट होईपर्यंत आधी भगवंताची पूजा भक्ती करावी व एकदा सद्गुरू मिळाले, त्यांची भेट झाली, अनुग्रह घेतला की सर्व भक्ती सद्गुरूंना अर्पण करावी. हीच ही ओवी आपल्याला सुचवते आहे. 31 ते 33व्या ओवीमध्ये ते आपल्याला पुढे की एवढं सगळं अर्चन भक्तीमध्ये सांगितल्यानंतर तरीही तुम्हाला जर असं शक्य नसेल की अशी अर्चन भक्ती मी करू शकत नाही तर समर्थांनी इथं दुसरा एक पर्याय सांगितला आहे की अशा या भक्ती तुम्हाला करता येत नसेल तर कमीत कमी परमेश्वराची मानस पूजा अवश्य करावी, ती तरी सोडू नये असं समर्थ आपल्याला सांगतात आहे. कारण आतापर्यंत वर्णन केलेली पूजा ही अर्चनानी म्हणजे स्वतःच्या शरीराने कायानी वाचानी करायची असते. पण मानस पूजा ही केवळ कल्पनेनीच करायची असते. म्हणून देवपूजेसाठी जी सामुग्री आपण वापरतो ती प्रत्यक्षपणे आपल्याजवळ नसतानाही ती सर्व सामुग्री आपल्याजवळ उपलब्ध आहे असे कल्पून प्रेमाने आणि निष्ठेने योग्य त्या क्रमाने मनातल्या मनातच ती सर्व पूजा साधने करून भगवंताला अर्पण करायची म्हणजेच मानस पूजा होय. मानस पूजा म्हणजे पूजेची सामुग्री गोळा करण्याचा आळस किंवा कशाला पैसा खर्च करायचा, पैसे वाचतील असं जर कोणाला वाटत असेल तर ते अत्यंत चुकीचे आहे. कारण मानस पूजा सुद्धा अत्यंत श्रेष्ठ भक्ती आहे. परिस्थिती अत्यंत गरीब असेल, आजारामुळे शरीर थकले असेल, व्यावहारिक कामाचा व्याप भरपूर असेल, प्रवास करत असू, अशा वेळी मानस पूजा करता येणे आपल्याला शक्य आहे. अर्चन भक्ती करताना
आपण मन एकाग्र होण्याची शक्यता मानसपूजेने जास्त असते. जर मानसपूजेची सवय असेल तर अर्चन भक्ती सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येते. पूजेच्या सामुग्रीत एखादी जर वस्तू कमी असेल, म्हणजे अर्चन भक्ती करताना काय होते की एखादी वस्तू जर पूजामध्ये साहित्यामध्ये कमी असेल, समजा माझ्याकडे आज फुलं नाही आहेत किंवा माझ्याकडची उदबत्त्या संपलेल्या आहेत, तर मग अशा वेळेस मी लगेच बेचैन होते की काय बाई आज उदबत्तीच नाही, काय बाई आज फुलंच नाही, असं म्हणत म्हणत माझं चित्त विचलित करते. म्हणजे ती पूजा करताना चित्त पुन्हा थारेवर राहतच नाही. पण मानसपूजेमध्ये असं काहीच नाही आहे, कारण मानसपूजेमध्ये सगळं कल्पनेनेच अर्पण करायचं असल्यामुळे चित्त विचलित होत नाही. मानसपूजा करताना मूर्तीतील देव सजीव आहे असे समजून पूजा करावी. कल्पनेने सर्व अर्पण करायचे आहे तर कल्पना सुद्धा भव्य दिव्य करू शकतो ना आपण. कारण आपण पूजेला जर बसलेलो आहे, कल्पनेनेच बसलेलो आहे पूजेला सुद्धा, तर मग आपण पवित्र नद्यांचे जल त्या मूर्तीवर टाकत आहोत. पंचामृताने षोडशोपचाराने त्याची पूजा करत आहोत. त्या देवाला सुंदर वस्त्र, वेगळे वेगळे अलंकार, सोन्या चांदीचे त्याला अर्पण करत आहोत. बसायला त्याला सोन्याचं सिंहासन दिलेलं आहे. नैवेद्याला चांदीचे ताट आहे. त्यात पंचपक्वान्नाचा नैवेद्य मी भगवंताला अर्पण करत आहे. असे जर सगळं मानसपूजेमध्ये आपण भव्य दिव्य केलं तर असे करता करता आपोआपच आपल्याला ध्यान पण घडते व सतत त्या भगवंताचे अनुसंधान राहते. यासाठी मंदाताई गंधे आपल्या प्रवचनामध्ये अतिशय सुंदर उदाहरण देतात आणि हे माझ्या पण खूप आवडीचं उदाहरण आहे. कारण ते सांगतात आहे की एक प्रापंचिक व्यक्ती असते आणि प्रापंचिक म्हटलं की त्याच्यावर अनेक प्रकारची संकट नेहमीच आलेली आपण पाहतो. त्याच्याही जीवनामध्ये अनेक संकट आलेले होते, पण त्याचं पूर्वसुकृत खूप चांगलं होतं. म्हणून तो एकदा रस्त्याने जाता जाता रामाचं नवरात्र सुरू होतं, म्हणून त्याला वाटलं की आपण इथूनच चाललो आहे तर आपण रामाच्या मंदिरात दर्शनाला जावं. तो रामाच्या मंदिरात दर्शनाला गेला आणि तिथं गेलं तर तिथे बुवांचे कीर्तन सुरू होते. त्या कीर्तनातून दर्शन घेताना त्याच्या कानावर शब्द आले की रामाची मूर्ती घरात असावी आणि रोज त्याची मनोभावे पूजा करावी. त्याला रोज फुले, गंध, अक्षदा वाहून नैवेद्य दाखवावा आणि असे रोज जर आपण केले तर जीवनातील आपले संकटे कमी होतील. हे पाहता पाहता त्यांनी हे ऐकले आणि जाता जाताच त्यांनी बाजारातून रामाची मूर्ती घेतली आणि घरी गेल्यावर छान तिला एका ठिकाणी ठेवले. त्याला छान आसन टाकलं, त्या मूर्तीची तिथं स्थापना केली. मग रोज तो नित्य नियमाने, परिस्थिती चांगली नसतानाही तो त्याच्यासाठी नैवेद्यासाठी रोज काही ना काही गोड आणत होता, फळे आणत होता, उदबत्ती, सुगंधित आणत होता. अशी सगळी तो अगदी मनापासून ती पूजा करायला लागला. पण असे रोज करत असतानाही त्याला आपल्या परिस्थितीत फारसा बदल झालेला जाणवत नव्हता. आता रामाचं नवरात्र नंतर चातुर्मास सुरू झाला. चातुर्मासानंतर आता श्रावण सुरू झाला आणि श्रावणामध्ये गोकुळाष्टमीचा दिवस आला. पुन्हा तो असाच त्या रस्त्यांनी चालला असताना गोपाळकृष्णाचं मंदिर त्याला दिसलं. आज गोपाळकृष्णाचा जन्मदिवस आहे तर आपण गोपाळकृष्णाचं दर्शन घ्यावं असं त्याला वाटलं. तो मंदिरात गेला. तिथेही कीर्तन सुरू होते. मग तिथं सुद्धा त्या कीर्तनात बुवांनी सांगितलं की आपल्या घरात कृष्णाची मूर्ती असावी आणि त्या मूर्तीची आपण खूप मनोभावे सेवा केली की आपले संकट दूर होतात. झालं. याच्या मनात आलं की आता इतके दिवस झाले आपण रामाची पूजा करत होतो, पण रामामध्ये काही राम नाही दिसत आहे. आता आपण जाताना कृष्णाची मूर्ती घेऊन जाऊ. म्हणून त्यांनी जाताना कृष्णाची मूर्ती घेतली आणि घरी आला. लगेच त्यांनी जिथं रामाची मूर्ती ठेवलेली असते ती मूर्ती उचलली आणि ती एका कोपऱ्यामध्ये फेकून दिली आणि तिथे कृष्णाची मूर्ती ठेवली आणि रोज मनापासून त्यांनी पूजा करणं सुरू केलं. अशी पूजा करायला तो बसला. त्यांनी त्याला फुलं वाहिले, वस्त्र घातले. हे सगळं केलं असताना आता त्याला नैवेद्य दाखवून आरतीच करायची होती. त्याआधी त्यांनी उदबत्ती काढली आणि उदबत्ती श्रीकृष्णाला ओवाळत असताना त्याच्या मनामध्ये एक विचार आला आणि त्याचं लक्ष त्या कोपऱ्यातल्या रामाच्या मूर्तीकडे गेलं. मूर्तीकडे गेल्यानंतर
त्याने पाहिलं की इथे रामाची मूर्ती पडलेली आहे. त्याला आता खूप राग आलेला होता की माझं काही संकट त्याच्यावरनं टळलं नाही आहे. तर त्यांनी म्हटलं की ही एवढी सुगंधित उदबत्ती आली आहे, याने आपलं तर काम काही केलं नाही, फुकटच याला या उदबत्तीचा वास जाईल. म्हणून तो पूजा करताना उठला आणि त्याने त्या रामाच्या मूर्तीच्या नाकामध्ये कापसाचे बोळे घालून दिले. कापसाचे बोळे घातल्यानंतर हा पुन्हा आरती करायला लागला. तिकडनं रामाच्या मूर्तीतून राम एकदम प्रगट झाले. याने पाहिलं, आता कसे काय आले म्हणे, नाक दाबलं की तुम्ही बरोबर जाग्यावर आले म्हणे. तर म्हणे का बरं तू आता इतक्या दिवसापासनं मी पूजा करत होतो तेव्हा तू मला प्रगट नाही झाला, आता मी कृष्णाची पूजा करायला लागल्याबरोबर आणि तुला मी काही सुगंधही देत नाही असं वाटल्याबरोबर तू कसा काय प्रगट झाला. तर तेव्हा राम हसले आणि ते म्हणाले की आजपर्यंत जेव्हा तू माझी पूजा करत होतास तेव्हा तू मला दगडाची धातूची मूर्ती समजत होता, पण आज जेव्हा तुला असं वाटलं की या उदबत्तीचा वास सुगंध या रामाला जाईल, त्यावेळेस तू या मूर्तीमध्ये सजीव चैतन्य असलेला राम पाहिलास आणि त्यामुळेच मी इथे आता प्रगट झालो आहे की माझ्यातलं चैतन्य तू पाहिलं म्हणून मी आज तुझ्या समोर आलो आहे. आपलंही असंच होते की आपण भगवंताची पूजा अर्चा करत असताना त्या मूर्तीतल्या चैतन्याकडे आपलं कधीच लक्ष नसते. आपण अर्चन भक्ती करताना त्या मूर्तीतील चैतन्य पाहिले की सर्व जड व चेतना दोन्हीकडे सर्व व्यापक चैतन्यच भरून आहे, हे लक्षात यायला सुरुवात व्हायला हवी. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे असे ज्ञानेश्वर महाराज सुद्धा आपल्याला सांगतात. इथे भूते म्हणजे पंचमहाभूते आहे की जड आणि चेतनात सगळीकडे एका त्या भगवंता वाचून दुसरं काहीच नाही. मग आपण अशी ही मानसपूजा सगुणाची करतो तशीच निर्गुणाची पण पूजा करता येते. समर्थांनी सप्तसमासी दासबोधात निर्गुण ध्यान समास सांगितला आहे, तर आद्य शंकराचार्यांनी निर्गुण मानस पूजा लिहिलेली आहे. जसे सगुणाने आत्मानुसंधान साधता येते तसेच निर्गुणाने पण आत्मानुसंधान साधता येते. पण आपण तर नेहमी ऐकतो की निर्गुणाची पूजा करता येत नाही, कारण परब्रह्म तत्व निर्गुण निराकार अव्यक्त आहे. सगळे संत सांगतात अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, असं असलेलं हे निर्गुण तत्व, मग याची पूजा कशी करायची. कारण परब्रह्म तत्व अव्यक्त असल्यामुळे त्याला नाम रूप काहीच नाही, ते अनुपास्य आहे. मग त्याची षोडशोपचार अशी पूजा करता येणे कदापि शक्य नाही, हे अगदी खरे आहे. पण सगुणाची जशी आपण समर्पण भावाने पूजा करतो तशी निर्गुणाचे आपण मनन चिंतन नक्कीच करू शकतो. त्याला मन व बुद्धी अर्पण करून त्या पलीकडे आपल्याला जायचे आहे, म्हणजेच त्या आत्म्याची आपल्याला भेट होईल असा विचार आपण नक्कीच करू शकतो. आणि अशा या आत्म्याची भेट याला समर्थ दासबोधामध्ये आत्माराम म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात, काया ही पंढरी आत्मा तो विठ्ठल, नाचतो केवळ पांडुरंग. त्यांनी कायेला पंढरी म्हटले आहे आणि विठ्ठलाला आत्मा म्हणतात आहे. म्हणजेच वाच्यार्थाने जो विठ्ठल आहे तोच लक्षार्थाने आत्मा आहे आणि हाच माझ्या शरीरातील देव आहे, तोच आत्मा आहे, तोच परमात्मा आहे आणि तेच चैतन्य रूपाने माझ्यात कायमस्वरूपी आहे. अशा या चैतन्याचे सतत स्मरण ठेवणे हा सगळ्या भक्तींचा हेतू आहे. कुठलीही भक्ती केली तरी चैतन्य अनुभवणे, ते मीच आहे याचे स्मरण होणे, हीच खरी भक्ती आहे. आणि अशी अर्चन भक्ती किंवा कुठलीही भक्ती केली की मनुष्य पवित्र होऊन कल्याण त्याच्या जीवनाचे कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. अशा या अर्चन भक्तीनंतर समर्थ आपल्याला वंदन भक्ती सांगणार आहेत. तसं पाहिलं तर अर्चन आणि वंदन भक्तीमध्ये बरंच साम्य आपल्याला पाहावयास मिळतं. कारण अर्चनामध्ये ही पूजा करायची आहे आणि नंतर त्या मूर्तीला आपण वंदन करतो, तर मग ही पूजा तितक्या श्रेष्ठ दर्जाची असायला हवी. वंदन भक्ती
सांगताना समर्थ आपल्याला सांगतात आहे, मागा झाले निरूपण पाचवे भक्तीचे लक्षण, आता ऐका सावधान सहावी भक्ती श्रीराम. की आता पाचव्या भक्तीमध्ये अर्चन कसं करायचं हे मी तुम्हाला सांगितलं. तर आता सहाव्या भक्तीमध्ये वंदन म्हणजे नमस्कार, त्याचं मी तुम्हाला लक्षण सांगतो आहे. की वंदन म्हणजे नमस्कार, स्वतःकडे कमीपणा घेऊन नम्र होणे यालाच वंदन म्हणतात. आपण व्यवहारात रोज अनेक प्रकारचे वंदनाचे प्रकार किंवा नमस्काराचे प्रकार पाहतो. आपण बाहेर फिरायला गेलो, समोर ओळखीचे दिसले की आपण एकमेकांना नमस्कार करतो. रस्त्यावर जर आपण गाडीवर कुठे जात असलो तर क्रॉस होणाऱ्या व्यक्ती ओळखीची असली तर आपण तिला मान वाकवून नमस्कार करतो. नवीन व्यक्तीचा कोणी परिचय करून दिला की आपण नमस्कार करतो. रस्त्याने जाताना मंदिर दिसले की मान वाकडी करून आपण त्या मंदिरातल्या भगवंताला नमस्कार करतोच. वारकरी लोक समोरासमोर आले की एकमेकांना नमस्कार करतात, तर धारकरी लोक एकमेकांना भेटले की राम राम म्हणतात. पूर्वीच्या काळी सुद्धा घरी कोणी पाहुणे आले की त्या घरातील वयाने लहान असणाऱ्या व्यक्तीला नमस्कार करूनच ओळख करून दिल्या जात असे. आणि ती व्यक्ती देखील त्यांच्या घरी गेली तर त्यांच्या घरातल्या मोठ्या व्यक्तींना नमस्कार करत असत. सगळ्यांमध्ये एक तो परमात्माच भरून आहे, त्या परमात्म्याला सगळे नमस्कार करतात. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत, असा भाव नमस्कार करणाऱ्याचा असावा. की प्रत्येकामधलं चैतन्य पाहणं हाच तो नमस्कार आहे. परंतु माणसाचा अहंकार एकदम कुठे झुकू देत नाही. असेल तो माझ्यापेक्षा मोठा, पण त्याला काय डोकं कुठे आहे. असेल तो धनवान, पण व्यवहारातलं त्याला काय समजते. मोठा लागून गेला आहे सत्ताधीश, पण त्याच्यापेक्षा विद्वत्ता शिक्षण तर माझ्याच जवळ आहे. सौंदर्याचा, कुळाचा असे सगळे अभिमान असणारा जो रजोगुणी मनुष्य असतो, त्याचा मी व ताठा असल्या कारणाने तो अहंकारी होतो. अशा व्यक्तीच्या हातून वंदन भक्ती घडणे कदापिही शक्य नाही. वंदन भक्तीसाठी सत्वगुण वर हवा, तरच अहंकार क्षीण होऊन त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवे. दुसऱ्या ओळीमध्ये समर्थ आपल्याला सांगतात आहे, सहावी भक्ती ते वंदन, करावे देवासी नमन, संत साधू आणि सज्जन, नमस्कारित जावे श्रीराम. की नमस्कार कोणाकोणाला करायचा आहे हे सांगताना समर्थ सांगत आहे की संत साधू सज्जन व देव यांना नमस्कार करावा. आपल्यापेक्षा ते सर्व थोर आहेत याची जाणीव आपण नेहमी ठेवावी. 3 ते 6 पर्यंतच्या ओव्यामध्ये कोणाकोणाला नमस्कार करावा याची यादी समर्थांनी दिलेली आहे. ते सांगतात आहे की सूर्य, देव, सद्गुरू यांना खाली जमिनीवर गुडघे टेकवून त्यांना नमस्कार करावा. देवाच्या मूर्ती व सद्गुरू यांना साष्टांग नमस्कार करावा. पृथ्वी व श्री विष्णूच्या अनंत मूर्ती त्यांनाही नमस्कार करावा. शंकर, श्री विष्णू, सूर्यनारायण यांच्या दर्शनाने अनंत पापे नष्ट होतात, म्हणून त्यांना नमस्कार करावा. विशेषत्वांनी त्यांनी सांगितले आहे की हनुमंताचे दर्शन घेऊन त्यांना सुद्धा नमस्कार करावा, कारण हनुमंत शक्तीची देवता आहे. शरणागती म्हणजे काय हे हनुमंताकडून शिकायला मिळते. शंकर, शेषावर पहुडलेले श्री विष्णू, सूर्य यांचं नित्य नेमाने दर्शन घेऊन त्यांना घेतले तर विशेष पुण्य मिळते, असं समर्थ आपल्याला इथे सांगत आहेत. आपल्याला खरं म्हणजे आपलं शास्त्र इतकं चांगले आहे आणि भारतीय संस्कृती इतकी चांगली आहे की या गोष्टी नकळत आपल्यावर लहानपणापासून संस्कार केलेल्याच गोष्टी आहेत. कारण आपल्याला बघा, लहानपणी सुद्धा आई सांगते नेहमी की सकाळी उठल्याबरोबर देवाला नमस्कार करावा, भूमीला नमस्कार करावा. आपणही तो करतो. सकाळी उठल्याबरोबर तळहातांना कराग्रे वसते म्हणतो, पृथ्वीला श्लोक म्हणतो, नंतर स्नान करताना गंगा यमुनेचं चैव म्हणतो, जेवताना पण आपण श्लोक म्हणतो, रात्री झोपतानाही देवाला नमस्कार करतो. म्हणजे न कळत का होईना ही वंदन भक्ती लहानपणापासून आपल्यावर रुजवल्याच गेलेली आहे. ते सांगताना समर्थ सांगतात आहे की देवाचे भक्त, संन्यस्त, तपस्वी, योगी
संन्यस्त वृत्ती असणारे असे सर्वांना त्यांचा त्यांचा अधिकार पाहून संकोच कुठल्याही गोष्टीचा मनात न ठेवता त्यांना नमस्कार करावा. परंतु नमस्कार कधीही बळजबरीने मनाविरुद्ध जाऊन कोणी म्हटले म्हणून कधीच करू नये, कारण त्यामुळे नमस्काराचे मूल्य कमी होते. 8व्या ओवीमध्ये समर्थ आपल्याला सांगत आहेत 8व्या आणि 9व्या की वेदज्ञ, शास्त्रज्ञ आणि सर्वज्ञ, पंडित, पुराणिक आणि विद्वजन, याज्ञिक, वैदिक, पवित्रजन, नमस्कारित जावे श्रीराम. जेथे दिसती विशेष गुण ते सद्गुरूंचे अधिष्ठान. या कारणे तयासी नमन अत्यादरे करावे श्रीराम. की वेदवेत्ते, धर्मादी शास्त्रवेत्ते, अनेक विषयांत पारंगत असलेले पंडित, याज्ञिक व चारित्र्यवान या सर्वांना नमस्कार करावा. ज्याचे चारित्र्य शुद्ध आहे, त्याचा अधिकार मोठा आहे असे अंतःकरणापासून वाटते तेव्हा थोरपणा मनाला पटलेला असतो. अशी व्यक्ती समोर आल्याबरोबर आपल्याला त्यांना वंदन करावेसेच वाटते, कारण संत सद्गुरू समोर आल्याबरोबर त्यांना वंदन करण्यासाठी आपण लगेच समोर जातो. पण यासाठी गाठी पुण्य असावे लागते. जेथे काही भव्य दव्य दिसते, विशेष गुण दिसतात, त्यांच्या केवळ असण्याने, त्यांच्या केवळ दर्शनाने मनाला आनंद वाटतो, चित्त शांत होते. अशा ठिकाणी श्रीगुरूंचे अधिष्ठान असते. म्हणून अशा व्यक्तींना अत्यंत आदराने नमन करावे. नमन शब्दामध्ये मन शब्द आला आहे. भगवंतांनीच मन माझी विभूती आहे असे गीतेत सांगितले आहे. दृश्य जगतात अडकलेले असले की अमन होता येत नाही. म्हणून हळूहळू दृश्य जगताच्या पसाऱ्यातून दृष्टी काढून ती परमेश्वरापाशी लावावी. त्याच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करावा. मनाला तशी सवय लावावी. हे सांगत असताना ते सांगतात आहे पुढच्या ओवीमध्ये की गणेश, शारदा अशा अनेक प्रकारच्या देवता, हरिहरांच्या अवतार मूर्ती अशा अनेक देवतांबद्दल किती सांगावे आणि किती जणांना वंदन करा हे ते सांगतच आपल्याला चालले आहे. पण किती जणांना सांगावे हे सांगताना ते 11व्या ओवीत आपल्याला सांगतात आहे. सर्व देवास नमस्कारिले ते एका भगवंतास पावले. यदर्थी एक वचन बोलिले आहे ते ऐका श्रीराम. आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम. सर्व देव नमस्कार केशवम प्रतिगच्छति. म्हणून त्या ओवीत सांगतात आहे की मी आतापर्यंत तुम्हाला अनेक देवदेवता कोणत्याही असल्या तरी त्या देवाला नमस्कार केला तरी तो एका भगवंतालाच पोहोचतो. कारण मूर्ती नाम वेगळे वेगळे असले तरी तत्व एकच असते आणि हे तत्व सहजासहजी लक्षात येत नाही. म्हणून वेगवेगळ्या मूर्ती आलंबनासाठी असतात. त्या वेगळ्या वेगळ्या मूर्तींना नमस्कार करावे असे मी तुम्हाला सुचवले आहे. समर्थ म्हणतात नातुडे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा. कारण कुठल्याही देवाचं आलंबन समोर असल्याशिवाय आपल्याला त्याची पूजा करणं अवघड जाते, श्रद्धा बसणं अवघड जाते. म्हणून समर्थांनी इथं म्हटलं आहे की आपल्याला मूर्तीपूजेचं महत्त्व सांगितलं आहे की अशा सगुणाची अतिमूर्ती पूजा करावी आणि कुठल्याही या देवाची श्रद्धेने त्याला नमस्कार करावा. कारण त्या मूर्तीच्या मागे असलेले अधिष्ठान लक्षात घेतले की की दुरावा निर्माण न होता समाधानच मिळते. अधिष्ठानाची ओळख झाली की आपली मोक्षमार्गाची वाटचाल सुलभ होते. म्हणून अधिष्ठानाची ओळख मूर्तीच्या माध्यमातून आधी करून घ्यायची. त्या मूर्तीच्या मागे कोणाचं अधिष्ठान आहे याच्यावर विचार चिंतन करायचं. अशा या मूर्तीपूजेनंतर ते सांगतात आहे की अशा या मूर्तीला जेव्हा तुम्ही नमस्कार करता तर त्या नमस्कारात कृतज्ञता, नम्रता, प्रेम, आदरभाव असला पाहिजे. तो असला की अहंकाराचा लय होतो. कोणाबद्दल वैरभाव, द्वेष, मत्सर वाटत असेल तर आपण त्याची सेवा करावी. आपल्याला ती व्यक्ती आवडत नसली तरी त्याची सेवा करावी. म्हणजे काय होते की आपल्यातला दोष कमी होतात व ज्याच्याशी आपलं वैर असेल त्यालाही आपण जर त्याला नमस्कार केला, त्याची सेवा केली तर त्याचाही आपल्याबद्दलचा राग मावळतो. म्हणजेच काय
की बिघडलेले संबंध पुन्हा सुरळीत होतात, अशी ही वंदन भक्तीची किमया आहे. 17व्या ओवीत समर्थ सांगत आहे, नमस्कारे कृपा उचंबळे, नमस्कारे प्रसन्नता प्रबळे, नमस्कारे गुरुदेव ओळे, साधकावरी श्रीराम. की ज्याला आपण नमस्कार करतो त्याच्या मनात आपल्याविषयी कृपा निर्माण होते, ते आपल्यावर प्रसन्न होऊन म्हणजे प्रसन्न होतात. अशी सद्गुरूंची सेवा केल्यानंतर सद्गुरू शिष्यावर कृपा करतात. त्यामुळे कितीही पापाचे डोंगर असले तरी ते हळूहळू कमी होऊन शिष्य पुण्यवान होतो आणि तो सद्गुरू संतांना शरण जातो. त्यानंतर सद्गुरू त्या शिष्यावर कृपा करतात. 20व्या ओळीमध्ये समर्थ आपल्याला सांगत आहे, परम अन्याय करुनी आला आणि साष्टांग नमस्कार घातला, तरी तो अन्याय क्षमा केला पाहिजे श्रेष्ठी श्रीराम. की शरण आलेल्या भक्ताला संत क्षमा करतात. क्षमाशीलता हा संतांचा स्वभाव धर्मच असतो. सतीबाई शहापूरकरांच्या बाबतीतली कथा आपल्याला सगळ्यांना माहितीच असेल. कारण सतीबाईंकडे समर्थ भिक्षा मागायला गेले तेव्हा सतीबाईंनी भिक्षा तर समर्थांना वाढलीच नाही, पण उलट त्यांच्या अंगावर एक पोते फेकले. पण समर्थांनी त्यांच्या अंगावर पोते फेकले तरी सुद्धा समर्थांनी त्यांचा राग केला नाही. उलट हळूहळू त्यांच्यात बदल करून त्यांचं हृदय परिवर्तन केलं. नंतर त्या समर्थांच्या शिष्या झाल्या. इतके क्षमाशील संत असतात. तुकाराम महाराजांच्या बाबतीत पण आहे की ममांजींनी तुकाराम महाराजांना खूप त्रास दिला होता, पण त्यांनीही ममांजींना क्षमा केली. असे कितीतरी उदाहरणे आपल्याला ऐकायला मिळतात. 22व्या ओवीत समर्थ आपल्याला सांगतात, नमस्कारास वेचावे न लगे, नमस्कारास कष्टावे न लगे, नमस्कारास काहीच न लगे, उपकरण सामुग्री श्रीराम. की नमस्कारासाठी जप तप ध्यान धारणा काहीच करावे लागत नाही. शरीराला कष्ट द्यावे लागत नाही. कोणतेही साहित्य संपत्ती काहीच लागत नाही. इतकी अत्यंत सोपी सरळ अशी ती वंदन भक्ती आहे. यासाठी मला आता एक महाभारतातला प्रसंग आठवला की वंदन भक्ती किती श्रेष्ठ आहे आणि ती काय करू शकते. तर कौरव पांडवांचे युद्ध सुरू होते. एक दिवस दुर्योधन भीष्माचार्यांना काहीतरी बोलला आणि भीष्मांना खूप राग आला आणि भीष्म म्हणाले की आता मी प्रतिज्ञा करतो की उद्या मी पांडवांचा नामशेष केल्याशिवाय राहणार नाही. भीष्म प्रतिज्ञास्ती सगळे पांडव आता चिंतेत पडले होते. रात्र झाली. श्रीकृष्णाने द्रौपदीला बोलवले आणि म्हणाले, चल आता आपल्याला भीष्मांच्या शिबिरात जायचे आहे. श्रीकृष्ण व द्रौपदी भीष्मांच्या शिबिरामध्ये जे तिथं होते तिथे जाऊन पोहोचले त्यांच्या कुटीमध्ये. श्रीकृष्ण म्हणाले, द्रौपदी आज जाऊन तू आता भीष्माचार्यांना तू वंदन कर, मी बाहेरच थांबतो. द्रौपदी आत गेली. तिने भीष्माचार्यांना नमस्कार केला. भीष्माचार्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडले, सौभाग्यवती भव. पुढची कथा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की म्हणजे त्यांनी भगवान श्रीकृष्णाने केवळ एका नमस्कारामुळे किती मोठा चमत्कार आपल्याला करून दाखवलेला आहे. की भीष्माचार्य म्हणाले की तू कोणाबरोबर इथे आली आहेस. तर द्रौपदी म्हणाली, बाहेर श्रीकृष्ण आहेत. भीष्माचार्यांच्या सगळं लक्षात आलं. ते उठून लगेच बाहेर आले. श्रीकृष्णाला त्यांनी वंदन केलं व म्हणाले, आज तुमच्या बुद्धिचातुर्याने माझी प्रतिज्ञा असतानाही माझ्या हातून आशीर्वाद दिला गेला आहे. पुढची कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. केवळ एका नमस्काराने सगळ्यांच्या कल्याणाचे होते ते श्रीकृष्णांनी एका नमस्काराने घडवून आणलेलं उदाहरण आपल्या समोर आहे. 24व्या ओवीमध्ये समर्थ सांगत आहेत, साधके भावे नमस्कार घाली, त्याची चिंता साधूस लागली, सुगम पंथे नेऊन घाली, जेथील तेथे श्रीराम. आता इथे सुद्धा बघा, श्रीकृष्णांनी जेव्हा द्रौपदीला म्हटलं की आपल्याला भीष्माचार्यांना भेटायला जायचं आहे आणि तिथे तुला वंदन करायचं आहे, तेव्हा द्रौपदीने एका शब्दाने विचारलं
का किंतु तिचा पूर्ण भाव त्या श्रीकृष्णावर दृढ होता. म्हणजेच काय की त्याची चिंता साधूस लागली की आता तिने सगळं सोपवून दिलं होतं श्रीकृष्णावर की उद्या माझ्या पतींचं काय होणार आहे ही चिंता तिने भगवंताला वाहून दिली असल्यामुळे भगवंत तिच्यासाठी धावून आलेला होता. अशा अनन्य भावाने श्रद्धाने श्रीगुरूंना नमस्कार केला तर श्रीगुरूंची जबाबदारी उलट वाढते. त्यासाठी श्रीगुरूंना आपल्या कल्याणाची चिंता लागते. आपला गर्व अहंकार ताठा सोडून सद्गुरूंजवळ गेलो तर ते त्याच्या अधिकाराप्रमाणे साधना सांगून ते त्याच्या मूळच्या स्वरूपाची जणू फेरप्राप्ती करून देतात. त्यासाठी आपल्याला नम्र होता आले पाहिजे. वंदन भक्तीचे आचार्य अक्रूर आहेत. श्रीकृष्णाला गोकुळातून मथुरेत आणण्यासाठी अक्रूरांची योजना केलेली होती. अक्रूराच्या अंतःकरणात आधीपासूनच श्रीकृष्णाविषयीचा आदर प्रेम पराक्रम हे सगळं काही श्रीकृष्णाबद्दलचे त्यांना माहिती होते. म्हणून प्रत्यक्ष भगवंत असलेल्या श्रीकृष्णाबद्दल त्यांना नितांत प्रेम होते. अक्रूराच्या मनात ते होतेच. म्हणून रस्त्यात ज्या ज्या ठिकाणी आपल्या श्रीकृष्णाचे चरण कमळ लागलेले आहेत, जिथं जिथं त्याची पावलं पडलेली आहेत, म्हणजे बालपणी खेळताना किंवा त्या मथुरेत गोकुळात सगळीकडे त्या त्या ठिकाणी तिथल्या चरणांची धूळ लागलेली ती धूळ अक्रूर स्वतःच्या मस्तकाला लावत होता, कपाळाला लावत होता. अत्यंत श्रद्धेने तो ते काम करत होता. कारण त्याला माहीत होतं की ही चरणाची धूळ लावली तर आपलं कल्याणच होणार आहे. कारण श्रीकृष्ण म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्म तत्व आहे. तो स्वतःला त्यासाठी धन्य समजत होता. समर्थांच्या दैनंदिनीत उपासनेत सुद्धा सद्गुरूंचे स्तवन करताना उद्धवसूत म्हणतात की खरा अक्रूराच्या समवंदित आहे. नसे भेद दोघा जळी गार जैसे, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. की अशा अक्रूराने जी वंदन भक्तीसाठी जो आचार्य आहेत त्या अक्रूराला समर्थांनी इथे आपल्याला वंदन भक्तीमध्ये श्रेष्ठ आहे असंच उद्धवांनी सुद्धा समर्थ रामदास स्वामींचं उल्लेख आपण त्याचसाठी केलेला आपण करुणाष्टकांमध्ये बघितलेला आहे. अशा या वंदन भक्ती साठी कुठलेही साधन लागत नाही. त्यामुळे ही भक्ती करणं खूप सोपं आहे. अशी भक्ती तुमच्या आणि माझ्या हातून घडावी हीच ईशचरणी प्रार्थना करते. जय जय रघुवीर समर्थ.